जामखेड शिवारात एसटी बस आणि कारचा भीषण अपघात. वडगाव गुप्ता येथील 3 तरुणांचा मृत्यू तर 2 जण जखमी. जामखेड शहरापासून काही अंतरावर असलेल्या खर्डा रोडवर बटेवाडी शिवारात काल रात्री एसटी बस आणि शेव्हरलेट बीट या कारचा भीषण अपघात होऊन 3 जणांचा मृत्यू तर 2 जण जखमी झालेत. मृत्यू झालेल्या 3 जणांपैकी 2 जण जागीच ठार झाले आहेत, तर एकाचा दवाखान्यामध्ये दाखल केल्यानंतर मृत्यू झाला असून या घटनेनं संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात विजय गव्हाणे वय वर्ष 24, पंकज तांबे वय वर्ष 24, मयूर कोळी वय वर्ष 18 अशी मृत्यू पावलेल्या तरुणांची नावं असून सचिन गीते वय वर्ष 30 आणि अमोल डोंगरे वय वर्ष 28 हे दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी साईदीप हॉस्पिटल अहमदनगर येथे पाठवण्यात आल्याची माहिती जामखेड पोलिसांकडून देण्यात आली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की जामखेड पोलीस ठाणे हद्दीतील जामखेड खर्डा रोडवर बटेवाडी शिवारात कोल्हे पेट्रोल पंप जवळ जामखेडकडून खर्ड्याकडे जाणारी कोपरगाव आगाराची कोपरगाव ते हैदराबाद जाणारी एसटी बस क्रमांक MH9 FL 1027 हे चालक सचिन विष्णू राऊत वय वर्ष 38 या बसचा आणि खर्डाकडून जामखेडकडे येणारी शेव्हरलेट बीट कार क्रमांक MH16 AT 6492 या वाहनांचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात कारमधील 5 जणांपैकी 2 जण जागीच ठार तर एकाचं दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झालेत. जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.